या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स, शहादा। शहादा नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात करत प्रशासनाला गतिमान केले। पदभार स्वीकारल्यानंतर केवळ औपचारिकतेपुरते न थांबता त्यांनी कचरा डम्पिंग ग्राउंडला अचानक भेट देत स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक शब्दात ताकीद देत शहरवासियांचे आरोग्य जपण्याचे आवाहन केले। दोंडाईचा रस्त्यावरील कचरा तात्काळ उचलून डम्पिंग ग्राउंडमध्येच टाकण्यात यावा असे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेत। यानंतर मंगळवारी नगराध्यक्ष श्री पाटील यांनी शहादा नगरपालिकेच्या म्युनिसिपल शाळेला मुख्य अधिकारी साजिद पिंजारी यांच्या समवेत अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। त्यात त्यांनी या ज्ञान मंदिराची संपूर्ण पाहणी करत कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला। शाळेची इमारत जुनी झाली असून या ठिकाणी नवीन इमारत उभी करण्याविषयी त्यांनी चर्चा केली। विशेष म्हणजे प्रशासक राजवटीत या शाळेसाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने दिली होती, मात्र ठोस कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे। मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर कार्यरत होताच या दुर्लक्षित प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत। ही शाळा केवळ इमारत नाही तर गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आशा आहे। शहाद्यातील ही सर्वात जुनी शाळा असून येथून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत। इतकेच नव्हे तर परीक्षा फी भरण्यास पैसे नसलेल्या विद्यार्थ्यांची फी स्वतः शिक्षक भरतात। ही वास्तव परिस्थिती पाहून नगराध्यक्ष पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नगराध्यक्ष श्री पाटील यांच्या कामाचा धडाका पाहून आता शहादा शहरात फक्त आदेश नव्हे तर अंमलबजावणी होणार असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे।